असं आहे की मुंबईच्या हिट अँड रन केसमध्ये जी 2 दिवसापूर्वी झाली होती, आज 2 दिवसानंतर त्या मुंबईच्या हिट अँड रन केसमध्ये जो गाडी चालक होता मिहिर शाह, या मुलाला आज अटक करण्यात आली। 2 दिवसापूर्वी घटना झाली। आपल्याला माहीत आहे की 2 दिवसापूर्वी तो एका बारमध्ये गेला होता। 1:30 वाजेपर्यंत बारमध्ये होता। 1:30 वाजता 18,000 रुपयाचं बिल देऊन तो बाहेर पडला आणि 5-5:30 वाजता त्या महिलेला त्यांनी चिरडून त्या ठिकाणी मारलं। आता 2 दिवसानंतर हा मिहिर शाह जो बारमध्ये जाऊन त्यांनी दारू पिली होती, तो आज त्याला अटक केली। आता 2 दिवसानंतर त्याचा जर ब्लड सॅम्पल काढेल तर ते आता ब्लड सॅम्पल पॉझिटिव्ह येणार नाही, ते निगेटिव्ह होईल आणि कोर्टात जेव्हा केस जाईल त्याच्यावर फक्त निग्लिजन्स ड्रायव्हिंगचा गुन्हा लागेल। त्याच्यामुळे त्याला जर वेळेवर जर अटक केली असती 5-6 तासाच्या आतमध्ये, तर त्याचा ब्लड सॅम्पल घेऊन त्याचा रिपोर्ट व्यवस्थित आला असता आणि पॉझिटिव्ह असता तर दारू पिऊन गाडी चालवली हा सुद्धा गुन्हा त्याच्यावर लागला असता। त्याच्यामुळे त्याला आता कोर्टामध्ये केस झाल्यानंतर दारू पिल्याचा प्रश्न तिथे येणार नाही आणि त्याला फायदा होईल आणि म्हणून त्याला अशा पद्धतीचं मुद्दामून दारू पिला असताना सुद्धा 5-6 तास म्हणजे 2 दिवस त्याला अटक झाली नाही पाहिजे, या दृष्टीनं काही पक्षाच्या नेत्यांनी त्याला सहकार्य केलं आहे का, असा माझा प्रश्न त्या निमित्तानं आहे आणि हा प्रश्न आज मी विधानसभेमध्ये मांडला। पूछो ना। मुंबई के हिट एंड रन केस में आज 2 दिन के बाद जो मिहिर शाह था उसको अरेस्ट किया गया। 2 दिन पहले सभी को बताया कि एक बार में करीबन 1:30 बजे तक वो बैठा था। उसके बाद में वहाँ पे 18,000 का बिल देके वहाँ से वो बाहर आया और उसके बाद में उसने अपने गाड़ी से एक महिला को वहाँ पे कुचल डाला। लेकिन आज उसको 2 दिन के बाद अरेस्ट किया गया है और आज अरेस्ट करने के बाद उसका ब्लड सैंपल निकालेंगे तो आज उसमें पॉजिटिव पाने का कोई सवाल नहीं आता, निगेटिव आएगा। हमारा आरोप है कि ये मिहिर शाह को जानबूझ के 5-6 घंटे के अंदर अरेस्ट क्यों नहीं किया गया। इतने दिन 2 दिन वो फरार था ताकि कोर्ट में जब ये मामला जाएगा तब मिहिर शाह के दारू पीने का सवाल ही नहीं आता, क्योंकि उसका ब्लड सैंपल का रिपोर्ट निगेटिव आएगा। इस प्रकार से उसके ऊपर सिर्फ निग्लिजेंस ड्राइविंग का केस लग सकता है। तो हमारा आरोप है कि मिहिर शाह को जानबूझ के फरार किया गया क्या, क्योंकि एक पर्टिकुलर पार्टी के साथ में उसका संबंध था, उसके लिए उसको फरार करने का मौका दिया गया क्या, इसके बारे में चर्चा चालू है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।